आता 0 FIR, आता परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं काय तर 0 FIR हे काय आहे बघा. सहसा कुठेही गुन्हा जर घडलेला असेल तर त्याची नोंदणी जी आहे ती किंवा तो गुन्हा जो आहे तो तिथे जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये तिथे त्याचा नोंदवला जाऊ शकतो तो. पण 0 FIR चा उद्देश असा आहे की असा FIR जो गुन्हा घडलेल्या क्षेत्राची मर्यादा न पाहता कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये नोंदवला जाऊ शकतो. आधी कसं होतं, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे तिथेच तो नोंदवता येऊ शकतोय आणि 0 FIR ने त्यामध्ये बदल केला. 0 FIR काय तर गुन्हा कुठेही घडू द्या, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट तुमचा जो गुन्हा आहे तो कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये तिथे देशभरात नोंदवला जाऊ शकतोय. आणि जे नवीन काही भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आलेल्या आहेत 2023, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आणि त्याच्या कलम 173(1) अंतर्गत ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचा कायदेशीर आधार कोणता आहे तर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचा कलम 173. नंतर 2012च्या दरम्यान जे काही प्रकरण झालं होतं दिल्लीमध्ये, त्याच्यानंतर अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह जे ते शासनाकडून घेतले गेलेले 0 FIR लक्षात असू द्या.